माझं नाव प्रदीप वैद्यनाथ पाटील, राहणार सांगवी, हे तालुका निलंगा. कुलकर्णी सर आमच्या तालुक्यामध्ये तहसीलदार म्हणून आहे. सर माझ्या पहिलीच भेट या निमित्ताने झालेली आहे. तरी सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो. तर मला 2-3 आजार होते. अगोदर माझं हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे. 25 mm होल होतं. 30 mm कॅप टाकलेला आहे 15-16 महिन्यापूर्वी. आणि नंतर आता एक 4-5 महिन्यापूर्वी बायपासचं ऑपरेशन झालेलं आहे. आणि त्यानंतर कोळ्याचा भरपूर त्रास होत होता. मिरजला जाऊन इंजेक्शन वगैरे घेऊन आलेलं होतं, तरी पण ते काही थांबत नव्हती. आणि इतर वेळेस मी गोळ्या औषध सगळं घेऊन आलेलं होतं. एक दिवस मी गोळ्या औषध घेतलं आणि दुसऱ्या दिवसापासून सर्व गोळ्या औषध बंद केलेलं आहे. कुठलाही त्रास नाही. तर या शिबिरामधून आरोग्याचा तरी भरपूर फायदा झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, सेवा करण्याची संधी ज्यांना ज्यांना मिळाली त्यांचं भाग्य समजतो. आणि सर इथं मानवाला जीवन कसं जगावं, छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला या घटनेतून शिकायला मिळालेल्या आहेत. पहिल्या दुसऱ्या दिवशी जे लग्न करणारे बाबा होते, आजोबा होते. एके दिवशी सर चहा संपत आलेला होता आणि आम्ही 7-8 जण तिथं थांबलेलो होतो. 3-4 महिला होत्या आणि 3-4 आम्ही पुरुष होतो. मी सांगितलं थोडा थोडा घ्या, सगळ्यांना पुढे. महिलांना अगोदर दिलं. त्या सर्वांनी थोडं थोडं घेतलं आणि त्या म्हणत होत्या की अगोदर तुम्ही घ्या. आणि जे बाबा रागावत होते ते बाबा म्हणत होते अगोदर तुम्ही घ्या. मी त्यांना दिलं आणि त्यानंतर मला ओळखून दिलं. तर इथं आपल्याला न्यूटनचा गतिविषय तिसरा नियम पाहायला मिळतो, गिव्ह रिस्पॉन्स अँड टेक रिस्पॉन्स. जेवढी आपण समोरच्याला रिस्पॉन्स देतो त्याच्या दुप्पट प्रतिसाद आपल्याला मिळतो. हे छोट्या छोट्या गोष्टीतून शिकायला मिळतं. आणि या शिबिराचं ज्यांनी आयोजन केलं त्यांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. कारण कोणी जे शिबिर जुने केलेले साधक आहेत त्यांना फायदा झाला असेल, परंतु आपल्या लातूर भागामध्ये हे पहिलंच शिबिर आहे. आणि त्यामुळं जवळपास 300-400 लोकांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळं सर्वांनी इथून गेल्यानंतर याचा असा जो शेड्यूल होता तसाच शेड्यूल कंटिन्यू ठेवायचा आहे. आणि सर या सेवा संयोजन समितीला मी एक विनंती करतो, पुढच्या वर्षी शिबिर आयोजन करण्यात आलं त्यावेळेस सेवा म्हणून आमच्याकडे काही कार्य केलं तर आमची स्वीकारण्याची इच्छा आहे. आणि पुढे हे शिबिर होवं ही ईश्वरचरणी प्रार्थना करू. आणि शास्त्रीची ईश्वररूपाला आपल्याला मिळालेले आहे. आणि तम सेवा सुविधा सर्वांच्या मनामध्ये रुजवण्याचं अखंड भारतभर काम करीत आहेत.